करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमच सामर्थ्यसुद्धा श्री समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे. बघा, प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे, नक्कीच श्रवण करूया. समर्थ म्हणाले, अंतरी निवेदन होताना ते निवेदन पूर्ण होण्यासाठी काय करावं लागतं, जेणेकरून प्रत्यक्षात आपण केलेली जी पूर्णपणे इच्छा असेल, मागणी असेल, ती पूर्ण होईल. समर्थ म्हणाले, अंतरीतून निवेदन ठेवायचं आहे. आपण ज्याप्रमाणे मंदिरामध्ये जात असतो, देवळामध्ये जात असतो, नमस्कार करतो, देवापुढे इच्छा जी काही मागणी असेल ते आपण बोलून मोकळे होतो. घरामध्ये आपण बघा, प्रत्यक्षात फोटो असतील, अधिष्ठान असेल, तिथे आपण देवाजवळ काय मागतो, जी इच्छा असेल, मागणी असेल ते मागत असतो. बोलून मोकळे झालो, परंतु अंतरीतून निवेदन ठेवलंय ते कसं पूर्ण होईल. समर्थ म्हणाले, ज्यावेळी अंतरीतून निवेदन ठेवायचं आहे म्हणजेच काय, तर एक प्रकारे मी देवाचा आणि देव माझा, कसा भाग समर्थांनी उत्तम प्रकारे प्राप्त करून दिलेला आहे. नक्कीच श्रवण करूया. आता मी देवाचा आहे आणि देव माझा, बाकी विचार करणं सोडून दे. तुला अंतरीतून निवेदन ठेवायचं आहे ना, आणि ठेवलेल्या निवेदनाची पूर्तता व्हायची असेल तर जा श्री सद्गुरूंशी शरणम. कारण जेव्हा आपल्याला एखाद्याचा कॉल येतो, बघा, ज्यावेळी मोबाईलवर फोन येतो त्यावेळी आपण काय करत असतो, मोबाईलवर बोलत असतो. हातातली कामं आपण सोडून देतो. कारण का, महत्त्वाचा कॉल आहे. आणि इतका बघा त्या मोबाईलमध्ये, त्या बोलण्यामध्ये आपण रमतो की सगळं मोकळं होतो की नाही. आपण जे काय बोलायचं आहे ते आपण बोलून मोकळे होतो. समोरच्या व्यक्तीला सर्व कळतं, समोरची व्यक्ती जी काय बोलते ते आपल्याला कळतं. म्हणजेच काय, जी इच्छा होती, जी मागणी होती, जे बोलायचं होते ते प्रत्यक्षात त्या व्यक्तीला बोलून मोकळे झाले. मग आता असंच अंतरीतून निवेदन ठेवायचं आहे. आपण ज्यावेळी घरी असतो, घरीसुद्धा आपण उपासना करत असताना अधिष्ठानासमोर बघा प्रत्यक्षात हात जोडून उभे असतो. देवा, माझ्या आयुष्यात माझ्या खूप इच्छा आहेत, माझ्या खूप मागण्या आहेत, त्या संपूर्णपणे बघा पूर्ण कर. परंतु पूर्ण तर करायचे आहे, अंतरीतून निवेदन ठेवलेलं आहे, पण अंतरीतून निवेदन ठेवलेलं पूर्ण होत नाहीये. कारण का, समर्थ म्हणाले, जर अंतरीतून निवेदन ठेवत असशील आणि निवेदनाची पूर्तता होत नसेल तर हा भाग फक्त तुझ्यासाठी. कारण अंतरी निवेदन म्हणजेच ईश्वराशी किंवा परमेश्वराशी अखंड संवाद साधणं होय. यासाठी मनाने शांत राहून, देहाचा सांगितला का भाग नाहीये, मनाने शांत राहून, अहंकार त्यागून
नामस्मरण करत स्वतःच्या विचारांचं निरीक्षण करणं गरजेचं आहे. काय भाग दिलेला आहे? नामस्मरण करत स्वतःच्या विचारांचं निरीक्षण. हे मनाच्या एकाग्रतेतून नामस्मरणाने साध्य होत असतं. का नामस्मरणाचा भाग समर्थांनी आपल्याला प्राप्त करून दिलेला आहे. समर्थ म्हणाले, तुझ्या आयुष्यात तुला काही कमी पडत असेल ना, तू देवाजवळ पूर्णपणे बघा इच्छा व्यक्त करत असतो. जी इच्छा असेल, जी मागणी असेल ते बोलत असतो, परंतु प्रत्यक्षात ती इच्छा पूर्ण होत नाहीये. तर प्रत्यक्षात पूर्ण व्हायची असेल तर नामस्मरण तुझ्या अंतरी असणं फार गरजेचंच आहे. कारण नामस्मरणामध्ये इतकं भलं मोठं सामर्थ्य आहे ना, काही सांडावं लागत नाही, काही मांडावं लागत नाही. सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, परंतु येथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. सकाळी उठल्याबरोबरच ज्या परमेश्वराने आपल्याला अंथरुणावरून उठवलंय, त्या अंथरुणाला नमस्कार करून बघा प्रथमतः त्या परमेश्वराला सुद्धा नमस्कार करणं गरजेचं आहे. बघा काय भाग समर्थांनी प्राप्त करून दिलेला आहे. आपला देह अखंड नामस्मरणामध्ये असणं गरजेचं आहे. त्यामध्ये कधीही खंड पडता कामा नये. अंतरात देवाचं नाम जप सतत चालू असणं गरजेचं आहे. ज्याप्रमाणे आपण एखाद्या प्रवासाला जात असतो, प्रवास करत असतो, बाजारात जात असतो, उंबरठ्याच्या एकदा घराबाहेर पडलो, बघा घरातून एकदा उंबरठ्याच्या बाहेर पडलो की प्रत्यक्षात नामस्मरण असणं फार गरजेचंच आहे. कारण प्रत्यक्षात आपण ज्या घरामध्ये आहोत तिथे आपलं मन शांत असतं, पण उंबरठा एकदा पार केला की अनेक विचार आपले घुटमळत असतात. तिथे नामस्मरणाची खरी ताकद प्रत्यक्षात आपल्या देहाला असणं गरजेचं आहे. कारण का भाग दिलेला आहे. कसे विचार बघा प्रत्यक्षात या देहाला फसवतात, जेणेकरून आपलं मन शांत असणं गरजेचं आहे. स्वच्छ ठेवणं बघा प्रत्यक्षात अंतर्यामी असलेल्या ईश्वराशी संवाद साधायचा आहे. आता ईश्वराशी संवाद साधायचा आहे म्हणजेच काय? आता विचार करा, आपल्या घराजवळ मंदिर असतं, भाग कसा दिलेला आहे बरोबर. कधी आपण जर आपण पाहायला गेलो, त्या मंदिरामध्ये पाय पडायला गेलो, विचार करा, पहावे आपणासी आपण आपल्या घराजवळ बाजूलाच एवढा भला मोठा मंदिर असतो, पण कधीही आपण पाया पडायला गेलो नाही, दर्शनासाठी गेलो नाही. पण ज्यावेळी आपल्याला एखादं संकट प्राप्त झालं त्यावेळी प्रत्यक्षपणे कोण आठवलं? भगवंतानं. कारण का सोडवणारा शेवटी भगवंतच आहे, बरोबर आहे की नाही. सर्व आपल्या इच्छा पूर्ण झाल्यानंतर आपण देवाला विसरणारे आपणच. म्हणून समर्थ म्हणाले, नामस्मरण का तुझ्या अंतरी असणं आवश्यक आहे? अरे बाबा, प्रत्यक्षात तुझ्यामध्ये खंड पडता कामा नये. अखंड नामस्मरणामध्ये आपण स्वतःहून स्वतःचं आत्मनिरीक्षण केलं गेलं पाहिजे. मी कसा दिसतो? मी असा दिसलो पाहिजे होतो, काही गरज नाहीये. आत्मनिरीक्षण म्हणजे आतून स्वतःच्या वासना, स्वतःच्या कल्पना
आणि विचारांचे तरंग. बघा प्रत्यक्षात काय म्हणते वासना, काय म्हणते कल्पना, अंतरीचे तरंग नाना. वासनेमध्ये देह अडकलाय. अंतरीतून निवेदन ठेवतोय, घरातली लोक बोलतायत. या व्यक्तीला बघा प्रत्यक्षात दारू, बघा दारूच्या आहारी गेलेत. सिगारेट, तंबाखू, म्हणजेच सिगारेट, दारू आपल्याजवळ आले नाहीयेत, आपण त्यांच्याजवळ गेलो. बरोबर. काय म्हणते वासना? वासना समर्थ म्हणाले निवेदन ठेव. ठेवता आलं पाहिजे. घरातले लोक म्हणतात बाबा सोड. आपण काय विचार करतो, हे मला सुटत नाहीये, देवा सोडविशी येथून का भाग दिलेला आहे. अरे प्रत्यक्षात सोडवायचा असेल अंतरी निवेदन ठेवून बघ. पण त्यासाठी जिथे तू निवेदन ठेवशील तिथे तुझा विश्वास असणं आवश्यक आहे. कारण का, हे विषय वासना जे आहेत ना, प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो, विषय गोड हे लागले मला, यामुळे असे घात आपुला. समर्थाने उत्तमाचा श्लोक सुद्धा प्राप्त करून दिलाय. या विषय वासनेमुळे या देहाचा घात होणार आहे, एवढं माहीत असून, एवढं वाचून सुद्धा आपण कळून घेत नाहीये. जेव्हा वेळ येते ना, देह अंथरुणावर खिळून पडतो ना, तेव्हा कळतं अरे नको रे बाबा, हे मला विषय वासना नको. म्हणून समर्थ म्हणाले काय करा ते आत्ता करा. आयुष्य खूप सुंदर आहे. आयुष्य पुन्हा पुन्हा नाहीये. कारण आयुष्य हेची रत्न पेटी, माझी भजन रत्ने गोमटी, ईश्वरे अर्पुनिया लुटी, आनंदाची करावी. समर्थ म्हणाले आनंद तेव्हाच प्राप्त होईल जेव्हा आपला देह परमेश्वरा चरणी असेल. म्हणून समर्थ म्हणाले आयुष्य खूप सुंदर आहे, पुनरपी संसारा येणे नाही. या आयुष्य बघा आपल्याला जर पाहायला गेलो, मीपणा सोडून, अहंकार बाजूला ठेवून बघा उत्तमाचं जगणं यातच खरं आहे. मीपणा का समर्थ म्हणाले, जे काही केलं मीपणातून केलं. अहंकार, अभिमान सर्व बाजूला ठेव, जेणेकरून उत्तम मनाने, उत्तम विचाराने ईश्वराशी संवाद साध. ईश्वराशी संवाद साधून निवेदन ठेव. अंतरीतून निवेदन ठेवत असताना मी देवाचा आणि देव माझा, हा एकाग्र मनचित्त बघा प्रत्यक्षात एकाग्र चित्तेने मन परमेश्वरा चरणी असणं गरजेचं आहे. तिथे बघा प्रत्यक्षात विचार करू नकोस की मी निवेदन ठेवलेलं आहे, खरंच हे निवेदन पूर्ण होईल का, असा जर बघा प्रत्यक्ष संशय निर्माण होत असेल, मग त्यामुळे काय होतं, काय तर प्रत्यक्षात वासना उभी राहिली. बरोबर की नाही, विषय वासना उभी राहिली ना, संशय आला. खरंच मी निवेदन ठेवलंय, परंतु निवेदनाची पूर्तता होईल का. अरे करता करविता तो आहे, विश्वाचा मालक तो आहे, त्याच्यावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. अंतरी निवेदन ठेवत असताना समर्थ म्हणाले ज्याप्रमाणे तू निवेदन ठेवशील ना, त्या ठिकाणी त्या वेळेला उपासना कर. उपासना करते वेळी प्रार्थना म्हण, आणि त्या प्रार्थनेतूनच
बघा काय सुंदर भाग दिलेला आहे. त्या प्रार्थनेमधूनच तुझं मन एकाग्र होईल. आणि निवेदन ठेवत असताना जी इच्छा असेल, जी मागणी असेल, त्याचा पुरवठा नक्कीच तुला झाल्याशिवाय राहणार नाही. उपासनेचा मोठा आश्रयो, उपासने विन निश्रयो, उदंड केले तरी जयो प्राप्त नाही. जय जय रघुवीर समर्थ.